नमस्कार. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक नवी योजना सुरू केली आहे, ज्याचं नाव आहे PM धनधान्य कृषी योजना. ही योजना 2025-26 या बजेटमध्ये जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत करणे आणि शेती चांगली व टिकाऊ बनवणे. देशात 100 असे जिल्हे आहेत जिथे शेतीचं उत्पादन हे कमी आहे. तिथल्या सुमारे 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे. सरकारने या योजनेसाठी दरवर्षी आता 24,000 कोटी रुपये हे खर्च करणार आहे आणि ही योजना पुढील 6 वर्ष चालू राहणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि तांत्रिक मदत ही मिळणार आहे. म्हणजे शेतकरी नवी बियाणं, आधुनिक यंत्र, चांगल्या पद्धती वापरू शकतील. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना 20,000 रुपये देणार आहे. ही योजना खास करून अशा शेतकऱ्यांसाठी आहे जे लहान जमीनदार आहे किंवा महिलांनी शेती सुरू केलेली आहे. काही शेतकरी स्वयंसहाय्यक गटात म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, त्यांनाही या योजनेचा फायदा होईल. यासाठी शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खाती असणे गरजेचं आहे. तुम्ही या योजनेसाठी अर्ज हा pmkisan.government.in या वेबसाईटवरती जाऊन करता येणार आहे. या योजनेत नेमकी विशेष काय आहे? एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घ्यावी असा सल्ला दिला आहे. त्यामुळे जोखीम कमी होईल. पंचायत आणि गावात गोदामे बांधली जातील, तिथे शेतातला माल साठवता येईल. त्यामुळे माल खराब होणार नाही आणि भाव चांगला मिळेल. सरकार शेतकऱ्यांना थोड्या वेळासाठी आणि जास्त वेळासाठी दोन्ही प्रकारचे कर्ज देईल, म्हणजे गरजेनुसार उपयोगी करता येईल. ही योजना फक्त पैसे देण्यासाठी नाही, तर शेतीत काहीतरी बदल घडवण्यासाठी आहे. आता हवामान वेगळं होत आहे, पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यामुळे सरकारने अशी शेती करायला सांगितली आहे जी पाण्याची बचत करणारी आणि पर्यावरणासाठी चांगली असेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकरी आता थोडा आत्मनिर्भर होईल. त्यांना कोणाचं उधार न लागता स्वतःचं उत्पन्न वाढवता येईल. यातून गावाचा आणि ग्रामीण भागाचा विकास होईल. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करावा. त्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा आणि आणखी माहिती तिथून घ्यावी. धन्यवाद.